नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत जास्त पिकलेल्या केळीपासून भजी किंवा गुलगुलेसुद्धा याला म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आता इथे जास्त पिकलेली केळी घेतली आहे. केळीचे सालं फार काळी झाली आहेत, पण आतमधून केळी ही चांगलीच आहे आणि जास्त पिकल्यामुळे केळी ही खाल्ल्या जात नाही. त्याच्यामुळे ती आपण फेकून देतो. पण अशा पद्धतीचा पदार्थ बनवला तर सगळेजण आवडीने हा पदार्थ नक्कीच खातील. अशा पद्धतीने केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. आतमधून केळी चांगलीच आहे. केळी आपल्याला कुस्करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने मॅशरच्या साहाय्याने किंवा काटा चमच्याच्या मदतीने तुम्ही ही केळी कुस्करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून इथे रवा घालायचा आहे. इथे मी बारीक रवा वापरला आहे. रव्यामुळे कुरकुरीतपणा ह्या भजीला येतो. पाऊण वाटी गव्हाचं पीठ वापरलं आहे. 1 वाटीपर्यंत तुम्ही गव्हाचं पीठ इथे वापरू शकता. त्याच्यानंतर अर्धा कप मी इथे सेंद्रिय गुळाची पावडर वापरली आहे. तुम्ही गूळ किसणीने किसून वापरू शकता. सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. अर्धा ते 1 तास हे मुरवत ठेवायचं आहे. चांगल्या स्वादासाठी इथे मी वेलची जायफळ पूड वापरली आहे. वेलचीमुळे फार छान स्वाद ह्या भजींना येतो. चिमूटभर मीठ घालून घेऊ. सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला हे मिश्रण अर्धा तास मुरवत ठेवायचं आहे. गुळाचे खडे असतील तर 1 ते 1.5 तास मुरवत ठेवू शकता. घट्टसर असं मिश्रण तयार झालं आहे. भजी घालू शकतो इतपत हे मिश्रण आपल्याला दाटसर असं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की मध्यम आचेवर ही आपल्याला भजी घालून घ्यायची आहे. आता छोट्या छोट्या आकाराची भजी घालून घेऊ. गॅसची आच मध्यमच आहे आणि मध्यम आचेवर सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. मावेल तेवढी भजी तुम्ही तेलात घालून ती तळून घेऊ शकता. इथे सेंद्रिय गुळाची पावडर वापरल्यामुळे थोडा डार्क रंग ह्या गुलगुल्यांना आला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो पण गूळ असेल, फक्त चिक्कीचा गूळ न वापरता इथे तुम्ही गूळ वापरू शकता. भजी पटकनच तळून होतात. चांगलं तेल निथळून घेऊन भजी ही काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व गुलगुले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब करणं हे पूर्णतः निःशुल्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करू शकता. अशा पद्धतीने 4 वाजताच्या भुकेसाठी किंवा इतर वेळेसही तुम्ही केळी जर शिल्लक असतील तर अशा पद्धतीचा पदार्थ हा नक्की बनवू शकता. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.